आपण पाहतात मायमावी न्यूज चॅनल। नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कृष्णोर उद्योगनगर येथील कंपन्यांना अखेरची घरघर लागल्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दरम्यान यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाविरुद्ध जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। याबाबतचे अधिक वृत्त असे की मागील काही वर्षापूर्वी नायगाव तालुक्यातील कृष्णोर येथे हजारो एकर शेत जमीन संपादित करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली, ज्यामध्ये टाटा केमिकल, भारत बोर्ड, इथेनॉल, दूध डेअरी, मैदा मिल, राईस मिल, ऑइल मिल यासारखे मोठे उद्योग उभे करण्यात आले, ज्यामध्ये हजारो कामगार काम करीत होते। परंतु कालांतराने सदरील उद्योग हे बंद पडले। परिणामी यामुळे अनेक कामगारांचे कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। यातील बहुतांश कामगार हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेत व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांचे संसार देशोधडीला लागले आहेत। या वाईट अवस्थेला जबाबदार कोण असा संतप्त सवाल जनतेतून चर्चेला जात आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासन व स्थानिक राजकीय पुढारी यांनी येथील कामगारांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी कृष्णोर एमआयडीसीतील बंद पडलेल्या कंपन्याची तात्काळ दखल घेऊन सदर कंपन्या त्वरित सुरू कराव्यात आणि कामगारांना काम उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे। मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी नांदेड।